नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे ना, तर तो मी आज माहेरी चाललेली आहे आणि सिद्धीला ना घरी ठेवलं होतं. कधी नवद माझी लाडूबाई घरी राहिली होती, राहा म्हणल्या होती, कारण की वरद माझ्या पाठीमाग लागला होता, त्याला घेऊन जायचं होतं. आणि मग आम्ही ना दुकानात थांबलो, कारण की आजीला भेटायला चाललो, ती आजारी होती म्हणून. आणि आजीला ना भजी खूप आवडतं म्हणून भजी पाव घ्यायला थांबले होते. आणि इथं तर वरदनी पार नको नको करून ठेवलं. जिथं दुकानामध्ये जेवढी बिस्किटं होती ना तेवढी मला घे, त्याने तर भुणका लावला. त्यातली 4-5 बिस्किट पुढं घेतली आणि कुरकुरं घेतलं. कसं बसं त्याला दुकानातून बाहेर काढलं आणि आता पोचलेली माहेरी. आणि बघा, लिकी पण उन्हाळ्याच्या सुट्टीतला हा व्हिडिओ आहे जुना. तो वरद पोहोचला आणि पिहू आणि आयुषला मोबाईल बघत होते. त्यांना मी आलेलं सुद्धा कुतवलं नाही आहे, मग मी भेटायला आली म्हणून कसं एकदम चिटाकली होती. आणि मग आल्या ना पहिली वरदला बिस्किट पुडा आणि कॅडबरी दिल्या. आणि इथं आजीसाठी भजी, मला आधी आजीला गरम गरम भजी, इथं भजी आणि पाव द्यावा. आणि बघा बिस्किटं हातातच घेऊन राहिलेला आहे, तर आजीला द्यावा. आणि हा आजीचा शेवटचाच व्हिडिओ आहे. आयुष्यातून ना माणसं कधी निघून जातात ना, कधी कळतच नाही. आणि हा अक्षर टिपलेला आहे, व्यवस्थित काही कॅमेरा धरलेला नाही आहे. आजीला तर भाजी पाव दिलेला आहे, कारण की आजी आजारी होती म्हणून. आणि मला विचारित होती की तू कधी गेली, भावाचं लग्न होतं, तर त्या आजीला न सांगता गेले होते ना. पावसाचे दिवस होते, जून महिन्यामध्ये. आणि म्हणत होती तू कोणाबरोबर गेली, कोणाबरोबर आली, राहणार आहे का. ती गेली ना, राहा 2-4 दिवस, जाऊन की. पण प्रत्येकाची घरची परिस्थिती ज्याची त्याला माहिती असती. आणि हिचा आवाज म्यूट नाही केला, आठवण म्हणून राहील. शेवटची तिची आठवण आहे आयुष्यातून. म्हणून मी म्हणत असते की आयुष्यात कुठेही गेले ना, एक फोटो किंवा व्हिडिओ, एक छान असं छायाचित्र म्हणून का आठवणीत ठेवावा. आणि इथं ना हिचा चहा ठेवायचा चाललेलं होतं. आणि आमच्या बहिणीच्या गप्पा, माहेरी गेलं ना गप्पा कधी संपतच नाही. किती मग फोनवरती बोलत असतो ना, दिवसातून 2-2 वेळा फोन केला आणि तासन-तास गप्पा मारल्या, तर तिथं गेल्यावरती काही येणं. सरबत करायला काही लिंबू नव्हतं म्हणून मग चहा ठेवला. आणि मी दूध घेऊन आले होते, त्यामुळे दूध तापायला ठेवलेलं आहे. आणि वरदचा आनंद काय गगनात मावत नव्हता. तिची लाडकी ताई भेटायला गेलेला होता ना, आणि इकडं तिकडं. आणि पहिल्यांदाच वरद घरी आलेला होता ना, त्याची नुसती मस्ती चालली होती. हा बरं, तो आगे ते व्हिडिओ काढायला जर गेलं ना, तर वरदला वाटतं माझाच व्हिडिओ काढावा, माझा काढ ना. त्याला वाटतं तो फोटो काढतो काय. मग त्यानंतर वरद, पिऊ आणि आयुष इथे खेळायला लागलेले होते. आंब्याची झाडं आहे इथं. आणि मग त्यानंतर मग आता थोड्याशा गप्पा मारल्या आजीबरोबर, बहिणीबरोबर. आता आम्ही घरी निघालेलो आहे. आले पर्स घेऊन आले, पर्स. हा नको, झोपत नाही का आपलं. येताना उन्हाच नव्हतं, भारी वाटलं. पिऊ 1 तारखेला या. आणि आम्ही घरी पोहोचलो तर बघा, माझ्या लाडूबाईंनी ना मस्त अशा नवरीसारखी का तिच्या काकीनी ना तिच्या हातावर मेहंदी काढून घेतली. मेहंदीचे कोण होते, मग तिला काय करमत नव्हतं, म्हटलं काहीतरी करायचं म्हणून. आणि ते बघा वरदचं बिस्किट खायचं काम चाललं. त्याला मला एक दे, नाही म्हणतो मला सगळं खायचं आहे. त्यांनी ना बरेचसे बिस्किट पुढे घेतलेले होते, त्यातला ते 2 आणले होते त्यांनी इकडे. प्रत्येकाला एक एक दिलं होतं. दे म्हणलं तर मग देतो आता. काय खायचे, हा काय आईस्क्रीम. आईस्क्रीम बघ ना, किती छान आईस्क्रीम झाली. काढ नाही दोन्ही पण, झाक ना. नाही खायची आता, निघती का. ती घाई झाली आईस्क्रीम खायची. आईस्क्रीम खाल्ली, थोड्या वेळ आराम केला. आणि मी ना लोणचं घातलं होतं, थोडंसं घातलं होतं. चांगलं होतं का नाही म्हणून इथे मी गूळ घालून लोणचं बनवलेलं आहे, त्यात मसाला टाकलेला आहे. आणि इथं बघा, इथं मोबाईल खेळायचं चाललं आहे, वरचं वेगळंच चाललं आहे. आणि इथे ना लाईट जाईल म्हणून मी इथं अंडी उकडायला ठेवलेली आहे. तर मला आज अंड्याची भाजी बनवून घ्यावा. आणि त्याचबरोबर मी लोणच्याला ना मसाला घालून घेतला होता, त्यामध्ये तेल वगैरे काय टाकलं नाही. मस्त असा लाल लाल झालेलं होतं आणि वाससुद्धा भारी येत होता. छान असं पाणी सुटलेलं होतं. लोणचं मी कसं बनवलेलं आहे ती रेसिपी हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, नक्की शेअर करेन.
बाहेर आले, गायांचं शेण टाकलं, पूर्ण पटांगण झाडून घेतलेलं आहे बघू शकता. कारण की ना गायांचा चारा जर आणला ना सगळा पालापाचोळा गोळा होत असतो, त्याच्यामुळे सगळं चौबाजूने झाडून काढलेलं आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.